आज पहिला श्रावण सोमवार आहे, त्यामुळे नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर जो आहे तो दुमदुमून निघालेला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत नरेंद्र धारणे गुरुजी आहेत। गुरुजी, आज पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे, काय आजचं नियोजन असणार आहे नेमकं? आता कपालेश्वर मंदिर हे अत्यंत अनेक भाविकांचं श्रद्धास्थान, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान नाशिकमधलं आहे। आणि नाशिक व्यतिरिक्त नाशिक जिल्हा किंवा पूर्ण महाराष्ट्र आणि देशातून पण विविध ठिकाणाहून लोक येतात। आणि प्रथम श्रावण सोमवार हा आज असल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी दिसते। आणि आज दिवसभर वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन इथे आहे। पहाटे 4 वाजता पहिली पूजा इथे स्थानिक ब्राह्मणांकडून झाली। नंतर आता परत संध्याकाळी पंचमुखी जे आहे भगवान शंकराचं स्वरूप, त्याची मोठी पालखी निघणार आहे। फार मोठी पालखी असते ती, त्या माध्यमातून अनेक लोक त्याच्यात सहभागी होतात। आणि दिवसभर अभिषेक पूजा या मंदिरात चालू आहेत किंवा चालू असतात। अशा प्रकारे हा प्रथम श्रावण सोमवार भगवान शंकराचं नामस्मरण, उपासना, चिंतन, रुद्राभिषेक अशी विविध गोष्टींनी आणि महाप्रसाद अशा प्रकारच्या गोष्टींनी आज इथे साजरा केला जातो। आणि यावर्षी विशेष म्हणजे हा श्रावण सोमवार आपला पहिला आहेच, परंतु यावर्षी श्रावण महिन्यातलं वैशिष्ट्य असं का अनेक शुभयोगांचं एकत्रीकरण या या श्रावण महिन्यात आहे। त्याच्यात 4 गुरुवार, 5 गुरुवार, 5 शुक्रवार, 2 पौर्णिमा आणि 2 अमावस्या असं एक महायोग 50 वर्षाने आलेलं आहे। त्यामुळे या प्रथम श्रावण सोमवाराला फार मोठं महत्त्व आहे। या दिवशी केलेलं भगवान शंकराचं रुद्राभिषेक, पूजन, अर्चन आणि असणाऱ्या सगळ्या प्रकारची सेवा ही आपल्याला अपेक्षापूर्ती, जीवनामध्ये सगळ्या प्रकारची इच्छापूर्ती आणि आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त करते। म्हणून आज बिल्वपत्रांनी आणि 16 प्रकारच्या उपचारांनी भगवान शंकराची पूजा ही केली जाते। आणि पालखी आज सकाळी आता संध्याकाळी 4 वाजता निघेल, ती इथून रामकुंडावर जे रामतीर्थ आहे तिथे त्याची अभिषेक पूजा होईल। आणि 4 तासांनी रात्री 10 वाजता पालखी परत आपल्या मंदिरात येईल आणि परत महाआरती होईल। अशा प्रकारे या प्रथम श्रावण सोमवाराचं मोठं आयोजन हे यावर्षी केलेलं आहे। गुरुजी, काय सांगाल, श्री कपालेश्वर महादेव मंदिर जे आहे त्याचा एक वेगळा इतिहास आहे की म्हणजे प्रथम हे मंदिर आहे की समोर नंदी नाही आहे, नेमकं ते महत्त्व काय आहे? भगवान शंकरापुढे नंदी नाही हा त्रिलोकातलं हे एकमेव मंदिर आहे। या संबंधितली जी एक प्रकारची कथा किंवा एक प्रकारचा रेफरन्स, संदर्भ हा पद्मपुराणात आहे। भगवान शंकरांना 1 मुख, भगवान ब्रह्मदेवांना 5 मुख होते। 4 मुख भगवान ब्रह्माची हे जगत निर्मितीसाठी असायची आणि 1 मुख हे शिवनिंदा करायचे। आणि एकदा शिवनिंदेबरोबर त्यांनी भगवान विष्णूची पण निंदा केली। याचा भगवान शंकराला क्रोध आला, कारण विष्णू हे जगतपालक आहे, त्यांची निंदा करणं सर्वथा अयोग्य आहे असं त्यांना वाटल्याने त्यांनी ब्रह्मदेवाचं 1 मुख जे होतं हे शिरच्छेद केला। त्यामुळे त्यांना ब्रह्महत्या झाली। त्यामुळे सगळ्या देवांनी सांगितलं का तुम्ही ही ब्रह्महत्या केली, 1 मुख ब्रह्मदेवाचं तुम्ही जे छाटलं आहे किंवा कापलेलं आहे याचं तुम्ही प्रायश्चित्त करा। प्रायश्चित्त करायचा विषय केल्यावर ते पूर्ण ब्रह्मांडात त्रिलोकात फिरले, पण त्यांना काही उपाय सापडला नाही। तेव्हा भगवान नंदीनी सांगितलं का नाशिकला अरुणा, वरुणा, गोदावरी संगमावर जर तुम्ही स्नान केलं तर तिथे तुमचा ब्रह्महत्येचा पातक नाहीसं होईल, कारण हा महिमा प्राचीन शास्त्रामध्ये आहे। आणि भगवान शंकराने नंदीने सांगितलं त्याप्रमाणे इथे स्नान केलं गोदावरीमध्ये, आणि त्यामुळे त्यांचं ब्रह्महत्येचं पातक नष्ट झालं। आणि त्यामुळे शांत स्वरूप त्यांचं मनाचं झाल्यामुळे ते इथे येऊन या टेकडीवर बसले। आणि म्हणून कपालेश्वर नावाने, कपाल म्हणजे शिर आणि ईश्वर म्हणजे देवता, या शिरच्छेदामुळे जे देवताचा एक प्रभाव वाढला किंवा एक प्रकारचं नाव पडलं ते कपालेश्वर। त्यामुळे याचं महत्त्व प्राचीन शास्त्रामध्ये पद्मपुराणात दिलेलं आहे। त्यामुळे इथे केलेले कोणतेही कर्म हे 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्यफल हे शास्त्रात इथे सांगितलेलं आहे। त्यामुळे कपालेश्वरी केलेली कोणती धार्मिक पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक, प्रसाद किंवा असणारं षोडोपचार पूजन हे 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्यफल देतं असं पद्मपुराणात सांगितल्यामुळे इथे केलेल्या कोणत्याही गोष्टी, धार्मिक कृत्य हे प्रभावी फल देतात। म्हणून अनेक लोक आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या जीवनात सगळ्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्या या माध्यमातून दर्शन करतात, अभिषेक करतात आणि देवाला प्रार्थना करतात। खरं तर गोदावरीच्या तीरावर हे कपालेश्वर मंदिर वसलेलं आहे, जवळच रामकुंड आहे, त्यामुळे अधिक महत्त्व वाटतं। 100% आहे, कारण रामतीर्थ जे आहे ज्याला रामकुंड आपण म्हणतो हे प्राचीन आहे, त्याप्रमाणे हे स्थानही प्राचीन आहे। त्यामुळे इथे केलेलं कोणतंही सत्कर्म, रामकुंडामध्ये भगवान रामाने यांच्या वडिलांचं श्राद्ध केलं होतं, त्यामुळे इथे श्राद्धादी कर्म हे मोक्षदायी असतात, म्हणून रामकुंडात लोक श्राद्ध करतात। आणि रामकुंडाच्या तिथेच भगवान शंकराचा निवास हा आहे, त्या माध्यमातून कपालेश्वर या नावाने ही देवता भगवान शंकराचं स्वरूप प्रसिद्ध आहे। ते याचा अर्थच तो आहे का हे स्थान महत्त्व असल्यामुळे या दृष्टीने केलेलं सत्कर्म हे प्रभावीपणे आपल्याला जीवनात यशदायी असतं किंवा आपल्याला इच्छापूर्ती करते येतं, म्हणून इथलं महत्त्व आहे। भाविकांना काय आपण आव्हान कराल या संदर्भात?
सगळ्यांनी ह्या प्रथम श्रावण सोमवाराचा भगवान शंकराचा असणारा दर्शनाचा आनंद घ्यावा आणि त्याप्रमाणे नामस्मरण चिंतन करावं. ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करावा. इथे जो प्रसाद वाटप चालला आहे त्याचा प्रसाद भक्षण करावा आणि त्या माध्यमातून अभिषेक पूजा करून आपल्या इच्छा देवाला सांगाव्या. म्हणजे आपली इच्छापूर्ती जीवनात होईल आणि सगळ्या प्रकारचे सौख्य किंवा सुख आपल्याला प्राप्त होईल. भगवान शंकराचं असणारं अर्चन, चिंतन, मनन आणि पूजन आज प्रथम श्रावण सोमवारी करावं, ज्यामुळे आपले जीवन कृतार्थ होईल. ओम नमः शिवाय. नक्कीच आपण बघू शकतो की पहाटेपासूनच श्री कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. अनेक धार्मिक विधी जे आहेत ते पार पडलेले आहेत. दिवसभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथले जे गुरुजी आहेत, पुजारी आहेत, त्यांनी देखील आव्हान केलेलं आहे की शांततेत आपण दर्शन घ्यावं, व्यवस्थित दर्शन सर्वांचं झालं पाहिजे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी विठ्ठल भाडमुखे, आपलं नाशिक.